अखेर आज सोन्याचा भाव फिक्स झाला. सलग 2 दिवसांच्या वाढीनंतर सोन्याने आज अक्षरशः धडाका उडवून दिलाय. सोनं आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याची एक मोठी बातमी आता समोर आली आहे. आज सोमवार 27 एप्रिल. बाजार सुरू होताच सोन्याने सगळे जुने रेकॉर्ड उद्ध्वस्त केलेत. सकाळी 9:25 जेव्हा बाजार सुरू झाला होता तेव्हा चांदीचा भाव समोर आला. तेव्हा ग्राहकांना तो भाव पाहून पहिला मोठा धक्का बसला होता, कारण की 1,00,000 रुपयांचा फरक त्याच्यामध्ये दिसला. लोकांना वाटलं, हा भाव इतका कसा काय बदलला? लोक आज आश्चर्यात होतेच की तेवढ्याच सोन्याचा भाव जाहीर झाला, 24 कॅरेट सोन्याचा. आणि तो भाव पाहून ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की सोन्याच्या किमतीत अशी उलथापालट गेल्या 6 महिन्यात झाली नव्हती. आणि स्वप्नातही विचार केला नसेल की सोन्याचे भाव इतके बदलतील. सोन्याचे भाव पाहून ग्राहक बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणायला लागले होते की तेवढ्यात एक बातमी समोर आली की 24 तासांत सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे. होय, पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहून तुम्ही नक्कीच आनंदित होणारच आहात. पण पुढच्या 24 तासांत काय होणार आहे ही बातमी ऐकून तुम्ही पेढे वाटाल. लोकांना वाटलं होतं सोनं 2-3 हजार रुपये फार तर फार स्वस्त होईल. पण आज बाजारात जे घडलं त्यांनी सगळा गेम उलटा फिरवला आहे. चांदीचा तर विक्रम हा गेल्या 2 वर्षांचा मोडीत काढला आहे. पण सोन्यामध्ये जी बेलगाम घोड्यासारखी जी वाढ सुरू होती आणि लोक म्हणत होते की आता सोनं आपल्या आवाक्यात राहणार नाही, पण अखेर सोनं आवाक्यात येणार असल्याची बातमी समोर येताच सगळं मार्केटच फिरलं आहे. मग सर्वसामान्यांच्या आवाक्यात सोनं येणार म्हणजे किती रुपये भाव राहणार आहे? आणि आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव काय आहेत? पुढील 24 तासांत सोन्यामध्ये कशी हालचाल होणार आहे? सगळी डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे. कारण की पहा, मार्केटमध्ये या गोष्टी दररोज घडत नसतात. आजच फक्त असं घडलंय की ज्याने सगळे विक्रम मोडीत निघाले. गेल्या आठवड्यात 30 ते 40% घसरण झाल्याची चर्चा होती. पण आज 27 एप्रिलचा नवा भाव जो आहे त्याने अख्खा बाजार जाम झालाय. आजचे नेमके भाव काय आहेत हे सांगण्यापूर्वी नागपूरमध्ये काल एक घटना घडली जी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे, ज्यामुळे ज्या लोकांना सोनं घ्यायचं आहे त्यांचे डोळे उघडणारी ही बातमी. नागपूरचे 70 वर्षांचे रामराव, ज्यांच्या मुलीचं प्राजक्ताचं लग्न ठरले. लग्नात दागिने करण्याची जुनी पद्धत आहे. तुम्हाला वाटेल यात काय नवीन, पण खरी मेक पुढे आहे. रामरावांना 2.5 लाख रुपयांचं सोनं घ्यायचं होतं. गेल्या 4-5 दिवसांपासून ते भावावर बारीक लक्ष ठेवून होते. त्यांना वाटलं अजून भाव पडतील, पण स्थानिक लोकांनी सल्ला दिला की युद्ध सुरू आहे, उद्या भाव वाढले तर अडचण होईल, म्हणून आजच घेऊन टाका. त्या 70 वर्षांच्या अनुभवी माणसानं घाईत 2.5 लाखांचं सोनं बुक केलं. हीच ती चूक आहे जी 99% लोक करतात. काल त्यांनी डिझाईन फायनल केलं, पण आजची परिस्थिती पाहून ते बिचारे जागेवरच कोसळले. त्यांना रडू कोसळलंय. त्यांच्या एका चुकीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. तुम्हीही अशी घाई केली तर तुमचं किती नुकसान होईल याचा अंदाजही तुम्ही लावू शकत नाही. 18, 22 आणि 24 कॅरेटचे आजचे भाव पाहिल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर नक्कीच अंधारी येईल. हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण मध्येच बंद केला तर तुमच्या हक्काच्या पैशांचं 100% नुकसान होणार हे फिक्स समजा. सोने खरेदीत आज अशा काही गुप्त गोष्टी उघड झाल्यात ज्या सामान्य माणसाला माहीत नसतात आणि ज्यामुळे दररोज फसवणूक होते. वेळ न घालवता पुढील 20 सेकंदात मी तुम्हाला 27 एप्रिलचे ताजे भाव, झालेला बदल आणि नेमकी किती रुपयांची तफावत आहे हे सविस्तर सांगणार आहे. पण त्याआधी त्या आजोबांनी नेमकी काय चूक केली ते समजून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे वाचतील. भाव रोज कमी जास्त होतात हे मान्य, पण या आजोबांचा विषय वेगळाच आहे. ही माहिती फक्त मोठ्या दुकानदारांना असते आणि ते कधीच कोणाला सांगत नाहीत. हीच चूक टाळण्यासाठी आमच्या टीमने 1000हून अधिक तज्ज्ञांशी चर्चा केली आणि त्यातून 3 अत्यंत गुप्त गोष्टी शोधून काढल्या आहेत. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. चला तर मग सर्वात आधी पाहूया आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे ताजे दर आणि चांदीत होणारा मोठा बदल. पण त्याआधी ती 99% लोक करतात ती चूक आणि घ्यायची काळजी नीट ऐकूनच व्हिडिओ बंद करा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजचे भाव तर तुम्हाला पुढील 20 सेकंदात समजणारच आहेत, पण पुढील 24 तासांमध्ये नेमकं काय होणार आहे? तुम्ही नेमकं काय करायचं? सोनं खरेदी करायचं की थांबायचं? याच मुद्द्यावर आम्ही अनेक तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितला टॉप आणि बॉटम. होय, सोने खरेदीमध्ये हा टॉप किती असतो आणि बॉटम किती असतो हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे.
सोन्याची कमाल किंमत आणि किमान किंमत या किमती 99% लोकांना माहिती नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या खूप चुका होत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी अशी एक किमतीची रेंज सांगितली की त्या रेंजमध्ये तुम्हाला खरेदी करायची असते किंवा विक्री करायची असते. तज्ज्ञांनी सांगितलं की सोन्याचा टॉप आणि बॉटम समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पहा, डिसेंबरमध्ये आता पहा, दरवर्षी हा टॉप बॉटम बदलत असतो. मग आता आज नेमकं काय झालंय? आज 27 एप्रिल रोजी सोने चांदीचे काय भाव आले? त्यांनी टॉप मोडला की बॉटम क्रॉस केला की काय झाले? तो मुद्दा सांगण्याआधी टॉप बॉटम एकदा लक्षात घ्या, ज्याच्यावरून तुम्हाला कधी खरेदी करायची आणि कधी थांबायचं हे तुम्हाला समजणार आहे. पहा, डिसेंबर 2025च्या डिसेंबर महिन्यामध्ये सोनं 1,80,000 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होतं. आता त्यानंतर 8 दिवसांतच, म्हणजे तुम्हाला आठवत असेल, जानेवारीमध्ये साधारणपणे 8 ते 9 जानेवारीपर्यंत हे सोनं 1,40,000 रुपयांवर आलं होतं. पण 1,80,000 ते 1,40,000 ही फक्त 8 दिवसांमध्ये घसरण झाली होती. पण त्यानंतर असं झालंय की 1,80,000ला सोनं पुन्हा टच झालं नाही एवढ्या 2-4 महिन्यांमध्ये आणि 1,40,000च्या खाली देखील गेलेले नाही. म्हणून याचाच अर्थ असा झाला की सोन्याचा बॉटम हा 1,40,000 आहे आणि सोन्याचा टॉप हा 1,80,000 आहे. म्हणजेच याचाच अर्थ काय होतो की तुम्ही सोनं खरेदी केव्हा करायचं? जेव्हा ते 1,40,000च्या आसपास येईल 24 कॅरेट सोनं, त्यावेळेस तुम्ही सोने खरेदी करायचं. आणि विकायचं कधी? जेव्हा ते 1,80,000च्या वरती जाण्याचा प्रयत्न होईल तेव्हा तुम्ही विक्री करायची आहे. आता तुम्ही ज्याची वाट पाहताय तो क्षणाचा खेळ आलेला आहे. आजचे ताजे भाव काय आहेत? आजचे 18, 22, 24 कॅरेटचे भाव काय आहेत? आपण पुढील 20 सेकंदात लगेच जाणून घेतोय. आता जाणून घेतोय आपण आजचे ताजे भाव. आता जर चांदीचा आजचा भाव जर बघितला तर तो 250 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजेच 1 तोळा चांदी 2500 रुपये आणि 1 किलो चांदी 2,50,000 रुपये, म्हणजे 2.5 लाख रुपये प्रति किलो चांदी आज झालेली आहे. आता चांदीमध्ये जर आपण घसरण पाहिली तर 4 लाख रुपये चांदी ही झाली होती आणि त्यानंतर आता 2.5 लाख रुपये चांदी ही त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे 1.5 लाख रुपयाचा फरक या चांदीमध्ये आता असलेला आपल्याला जाणून येतोय. त्यानंतर आता 18 कॅरेट सोन्याचा जर आपण भाव बघितला तर आजचा भाव आहे प्रति ग्रॅम 11,796 रुपये. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,17,960 रुपये प्रति तोळा हे 18 कॅरेट सोनं आज चालू आहे. आता 24 कॅरेटचा जर रेट आपण बघितला तर 24 कॅरेटमध्ये आज आणि कालमध्ये जो बदल झालाय तर तो 500 ते 1,000 रुपयाचा बदल झालाय. आणि तो बदल म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर तो 1,54,000 रुपये हा आजचा प्रतितोळा भाव आहे आणि प्रति ग्रॅम 15,400 रुपये आहे. 22 कॅरेटचा भाव जर आपण बघितला, जे सोन्याचे दागिने बनवण्यासाठी जे वापरलं जातं ते 22 कॅरेट, तर त्याचा जो भाव आहे तर तो 1,40,020 रुपये आहे आणि एका ग्रॅमसाठी 14,002 रुपये आहे. आता सध्याचा जो भाव आहे तो कालच्या आणि आजच्या भावामध्ये फारसा फरक नाहीये, पण गेले 5 दिवस घसरण होत होती. घसरणीनंतर पुन्हा थोडीशी वाढ झाली आणि पुन्हा आज सोनं जागेवर स्थिर झाल्याची एक प्रकारे शक्यता आपल्याला इथे दिसून येत आहे. पण आता सध्याचा जो भाव आहे तो रिझर्व्ह बँक असं म्हणते आहे की हा भाव आता एका फुगा फुटण्याच्या स्थितीमध्ये आलेला आहे. त्यामुळे जर रिझर्व्ह बँकेचा जर अंदाज खरा निघाला तर सोन्याचे भाव हे कमी होऊ शकतात, अशी देखील चर्चा आता केली जात आहे. आता तुमच्या मध्ये हा भाव जर फुगा फुटला तर हा कितीपर्यंत येऊ शकतो? तुमचा अंदाज नेमका काय सांगतो? कारण की रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक आहे आणि रिझर्व्ह बँकेचा आता जो ताजा रिपोर्ट आलाय त्या रिपोर्टमध्ये तब्बल 2 पानं या सोन्याबाबत लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आले की सोनं आता या सोन्याचा बबल जो आहे तो फुटणार आहे. आणि मग जर हा बबल फुटला तर तुमच्या मते सोन्याचा भाव किती येऊ शकतो? 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1 लाख? तुमच्या मते किती भाव येऊ शकतो? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.